मित्रांनो, आज आपण श्री कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर, तालुका शिरूळ येथील सभामंडप आणि अंतराळ कक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्वर्गमंडपातून देवालयाच्या पश्चिम दिशेकडे गर्भगृहाच्या दिशेने पुढे गेल्यानंतर कोरीव कामाने ओतप्रेत भरलेली एक भव्य दगडी चौकट दिसते. या चौकटीच्या दोन दिशांना द्वारपाल, गंगा यमुना यांची सुंदर रचना कोरलेली आहे. चौकटीच्या ललाट भागी गजलक्ष्मीची मूर्ती कोरलेली आहे. चौकटीच्या समोर कलात्मतेने दगडी शिल्पातून रांगोळी कोरलेली आहे. या दगडी रांगोळीला चंद्रशिला असे म्हटले जाते. या उंबरट्यावर एक मजकूर कोरलेला आहे. जुगळून मुगती गोपाळून शिंद्य असा हा मजकूर आहे. याला संदर्भ नाही किंवा नोंदवलेला नाही. उंबरठ्यासमोर या शिलाखंडात कलाकाराने देखण्या सफाईदार मुलायम स्पर्शाने शंख, चक्र, कमलकलिका आदींची विलोभनीय रचना केलेली आहे. याच प्रकारची नक्षीदार चौकट आणि चंद्रशिळा देवालयाच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर आहे. या चंद्रशिळा म्हणजे दगडी कोरीव रांगोळीतून पाने, फुले, कमलपुष्प, कमलकलिका, त्यांचे नैसर्गिक आकार, त्यांची लय वलय या सर्वांची नक्षीची चकाकी, झळाळी, गुळगुळीतपणा, त्यावर हात फिरवल्यास आपणास जाणवतो तो मोरपिसाचा स्पर्श. यानंतर येतो तो देवालयाचा सभामंडप. हा 50x50 अशा चौकोनी आकाराचा विस्तीर्ण आणि भव्य सभामंडप आहे. एवढ्या भव्य मंडप महाराष्ट्रातल्या कोणत्याही देवालयात नसावा असे वाटते. या मंडपाचे मध्यभागी रंगशिळा आहे. तिच्याभोवती 12 स्तंभ असून त्यापेक्षा उंचीने अधिक 20 स्तंभांनी या रंगशिळेभोवती फेर धरलेला आहे. त्यामुळे या मंडपाची विभागणी मध्यभाग आणि त्या सभोवतालचा दुसरा भाग अशा 2 कक्षात झाली आहे. हा सभामंडप हवा, उजेड याची कमतरता इथे जाणवत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे देवालयाची उभारणी करताना कारागिरांचे सुयोग्य नियोजन. मंडपाच्या तिन्ही दिशांना वायुविजना म्हणजेच जालवातायन अशा या जाळीदार सुंदर अशा खिडक्या इथे दगडात कोरलेल्या दिसतात. या खिडक्यामुळे मंदिरातील वातावरण सर्वच ऋतूमध्ये सदा सर्व काळ संतुलित असते. वैशाख महिन्याच्या कडक उन्हाळ्यात थंडगार असते, तर डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत उबदार असते. हे या सभामंडपाचे वैशिष्ट्य आहे. केंद्रस्थानातून वर पाहिल्यावर असे दिसते की मंडपाच्या माथ्यावर मेघडंबरीच्या आकाराची रचना असून माथ्यावर झुंबराची रचना आहे. 20 खांबावरील माथ्यावर समतल दगडी तुळ्यांनी छतावर भार पेरला आहे. या जाळीदार आणि नक्षीकामाने ओतप्रेत भरलेल्या खिडक्यांचे नक्षीकाम सौंदर्य मंदिराची प्रदक्षिणा करताना बाह्य भागातून अगदी जवळून निरीक्षण करता येते व अनुभवताही येते. दक्षिण व उत्तर दिशांना प्रत्येकी 2 किंवा पूर्व दिशेला 2 अशा एकूण 6 खिडक्या इथे आहेत. प्रत्येक जाळीदार खिडकी ही स्वतंत्र नक्षीकामाने परिपूर्ण आहे. नक्षीकामात भिन्नता आहे आणि तोपणा हा सुद्धा नाही. खिडकीच्या माथ्यावर मकर तोरण आहे. जाळीच्या दगडी चौकोनावर कोठे फळांचे आकार आहेत तर कोठे पानांचे आहेत. कमलकलिकाही आहेत. मकर तोरणात कोठे गजलक्ष्मी आहे तर कोठे हत्तीने सोंडेत हार उचलून तो हार घालण्यासाठी हत्ती अधीर झाला आहे असे वाटते. कोठे गणेश आहेत, कोठे कीर्तिमुख आहे. समचरणातील साधू, पद्मासनातील साधू, अश्वावर बसून मनुष्य मिरवणुकीने जात असलेला हा प्रसंग असे अनेकविध प्रकारचे अप्रतिम शिल्पांकन येथे पाहता येते. अशा विविध रचना आणि कलाकुसर अशा असणाऱ्या श्री कोपेश्वर मंदिरातील या 6 खिडक्या एकूण मंदिराच्या शिल्पवैशिष्ट्यापैकी आपले एक वेगळेपण असणारे शिल्पांकन आहे.
सभामंडपातील हे सर्व अजस्त्र दगडी खांब गोलाईने इतके मोठे आहेत की 2 माणसाच्या हाताच्या विळख्यात ते कसेबसे बसू शकतील. उंची आणि जाडी याची तुलना केली तर एकेका खांबाचे वजन कित्येक टनामध्ये भरेल. एवढ्या प्रचंड लांबीचे एकसंग शिलाखंड प्राप्त होणे अवघड. त्यातूनच ते घडवणे आणणे म्हणजे आणखी दिव्य आणि काम. मग ते उभारणीची नुसती कल्पनाच करावी. परंतु त्या कलाकारांना अवगत असलेल्या तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर करून त्या कलाकारांनी हे सर्व शक्य करून दाखवले. छोट्या छोट्या शिलाखंडांना कुठेतरी खाणीत जागेवर मापात घडवले आणि ते छोटे शिलाखंड सांधेजोड पद्धतीने एकमेकांच्या सांध्यात जोडून ते उभारून त्याला एका पूर्ण खांबाचे स्वरूप प्राप्त करून दिले. या मंडपातील सर्व खांबावरील खांबाच्या चौकोनी भागावर वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला आढळतात. त्या मूर्तींना काही पौराणिक संदर्भही आहेत. मंडपातील उत्तरेकडील पूर्व बाजूस एका खांबावर श्रीराम व हनुमान यांचा वाल्मिकी रामायणातील प्रसंग कोरलेला आहे. वालीने हाकून दिलेला सुग्रीव हा ऋषमुख पर्वतावर बसलेला असताना 2 धनुष्यधारी वीर दूरवरून येताना त्याला दिसतात. हे वीर कोण असतील याचा शोध घेण्यासाठी सुग्रीव हनुमानाला त्या 2 धनुर्धारी वीरांकडे पाठवतो. हनुमान बालरूप धारण करून शोधासाठी तिकडे जातात. हे दोन्ही वीर ज्या वृक्षाखाली विसावा घेत असतात त्या वृक्षावर बालरूपातील हनुमान येऊन बसतात. ते दोघे वीर म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण असतात. लक्ष्मण विरासन घालून वृक्षाला टेकून बसलेला असतो आणि त्यांच्या मांडीवर श्रीराम विसावलेले असतात. हे बाल हनुमानांच्या दृष्टीत पडते. हे दोन्ही वीर कोण असावेत हे जाणण्यासाठी संवाद घडावा म्हणून बाल हनुमान त्याच वृक्षाची पाने तोडून त्यांच्या अंगावर टाकतात. हे प्रभू श्रीराम त्या बाल हनुमानाकडे लक्ष देतात व लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, बघ हा वानर किती तेजस्वी दिसतो. त्याची लंगोटी कौपीन पहा कशी झळकत आहे. श्रीरामांचे हे बोलणे ऐकून बाल हनुमान आपले रूप बदलून श्रीरामांचे पाय धरतात. यावेळी हनुमंतास आपली आई अंजनीचे शब्द आठवतात. हनुमंता, तुला ही जन्मताच अंगचीच कौपीन म्हणजे लंगोटी आहे. ही लंगोटी कौपीन जो ओळखेल तोच तुझा स्वामी आहे असे समज. अशी ही कथा. या शिल्पांकनात श्रीराम, लक्ष्मण, हनुमान या तिन्ही मूर्ती, लक्ष्मणाचे धनुष्य, त्याच्या दोऱ्या, श्रीरामाच्या अंगावरील जानवे हा सर्व तपशील स्पष्ट दिसतो. एका छोट्या चौकोनात विषय, आशय आणि योग्य शिल्पांकन याचा अप्रतिम मेळ घातला आहे. दक्षिणेकडील एका खांबावर 2 राजहंस आपल्या तोंडात काठी धरून समुद्रावरून उडत आहेत. मधोमध एका कासवाने ती काठी आपल्या तोंडात धरली आहे. खाली समुद्रात कासव पडलेले आहे. जलचर त्या कासवावर हल्ला करीत आहेत. असे दृश्य महाभारताच्या कर्ण पर्वातील ही कथा आहे.